गुड मॉर्निंग टू ऑल बीकॉम सेकंड इयर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रो, आज ह्या सेशनमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स जे काय आपलं सेकंड चॅप्टर आहे त्या इश्यू ऑफ शेअर्सच्या अंतर्गत एकंदरीत अकाउंटिंग जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत. जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे आहेत आपले ते संपूर्ण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे ज्या काही जर्नल एंट्री आहेत त्या जर्नल एंट्रीवरती आधारित आहेत. मग इश्यू ऑफ शेअर्स करता असताना अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू कंपनी कशा प्रकारे जर्नल एंट्री त्या पास करत असते आणि त्याचा एक सिक्वेन्स कसा असतो ते सर्व आपल्याला अकाउंटिंगमध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे सर्व थेरॉटिकल आस्पेक्ट आपण लक्षात घेऊन एकंदरीत त्याचे जर्नल एंट्री कशा प्रकारे असतात ह्या आपण लक्षात घेणार आहोत. सर्वप्रथम जर्नल एंट्री सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात घ्याव्या लागतात. जसं की शेअर्स असतील, शेअर्स हे जे इश्यू केले जातात, निर्गमित केले जातात, ते शेअर्स हे ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तसं तुम्हाला उदाहरण सांगतो की XYZ कंपनी आहे आणि त्या कंपनीनं काय केलेलं आहे की फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी जे मूल्य असते फेस व्हॅल्यू ₹100 शेअर्स म्हणजे ₹100 दर्शनी मूल्य असणारा शेअर्स हा एकंदरीत ₹100 इश्यूड केला. तर याला काय म्हटलं जातं की इश्यूड ॲट पार. म्हणजे जेवढ्याचा शेअर्स ओरिजिनल व्हॅल्यू जे काही फेस व्हॅल्यू त्याचे 100 होते परंतु तो 100लाच निर्गमित केला आहे तर त्याला इश्यूड ॲट पार असं म्हटलं जाते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की उदाहरणार्थ फेस व्हॅल्यू ₹100 शेअर इश्यूड फॉर ₹120 याला इश्यूड ॲट प्रीमियम असं म्हटले जाते. इश्यू ॲट प्रीमियम म्हणजे जास्तीचा, त्याला प्रवेजी मराठीत आपण असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत जास्तीचे किती रुपये देते? ₹20. म्हणजे ₹100 बेसिक व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू होती परंतु तो संबंधित कंपनीनं ₹120 निर्गमित केला. म्हणजे हे ₹20 जास्तीचे, त्याला प्रीमियम असं म्हटले जाते. या ठिकाणी ₹20 is called premium. Now then next one third we have suppose face value ₹100 share issued for ₹90 then that issue at डिस्काउंट. ओके, म्हणजे दर्शनी मूल्य ₹100 असणारा भाग कंपनीनं तो ₹90 निर्गमित केला, इश्यू केला. किती रुपयाला? ₹90. तर या ठिकाणी आपण बघतो की ₹10 म्हणजेच ₹10 काय आहे? इज कॉल्ड डिस्काउंट. एकंदरीत प्रायमरी स्टेज म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्रमंडळ हे काय लक्षात घेते की जास्तीत जास्त शेअरांची विक्री व्हावी, प्रमोशन जास्ती व्हावं, तर त्या दृष्टिकोनातून प्रमंडळ हे भागांचे जे निर्गमन असतं ते डिस्काउंटवर केले जाते. मग जसं जसं कंपनीला मार्केटमध्ये एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणावर भागांची विक्री होत आहे तर त्या वेळेस मग कंपनी जे काही भाग असतात ते प्रीमियमवर देखील इश्यू केले जातात. तर ह्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात: इश्यू ॲट पार, प्रीमियम आणि डिस्काउंट. मग याच्यानंतरची जी लक्षात घ्यायची गोष्ट आहे ती आपल्याकडे अशा आहे की जे काही शेअर्स असतात, हा जो शेअरचं जे व्हॅल्यू असतं जसं आपण प्रॉस्पेक्टसमध्ये लक्षात घेतलं की जे काही प्रॉस्पेक्टसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्टी असतात. ॲप्लिकेशन मनी असेल, अलॉटमेंट मनी असेल, फर्स्ट कॉल असेल, फायनल कॉल. तर हे जे ₹100 शेअर्स आहे उदाहरणार्थ
तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन ते दिलेलं असते की ह्याचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे, हप्ते कशा प्रकारे पाडलेले आहेत. तर उदाहरणार्थ विथ application rupees suppose 25, then on allotment rupees again 25, then on first call rupees 25 and on final call rupees 25. तर मग हे जे हप्ते आहेत ते अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण बघू शकतो. 100 रुपये. तर ह्या ज्या 4 जे काही त्याला आपण म्हणतो की वर्गणे आणि हे त्याचं अलोकेशन जे आहे ह्या 100 रुपयाचं डिस्ट्रीब्युशन. तर हे अशा प्रकारे कंपनी ॲप्लिकेशनसोबत 25 रुपये मागू शकते, अलॉटमेंटसोबत 25 आणि फर्स्ट कॉल 25, फायनल कॉल 25. तर हे झालं जेव्हा शेअर्स इश्यूड ॲट पार, म्हणजे 100 रुपयाचा शेअर 100 रुपयालाच निर्गमित केला. अशी जर परिस्थिती असेल तर ह्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे हे डिस्ट्रीब्युशन आपण बघू शकतो. एखाद्या वेळेस काय होतं की कंपनी 100 रुपयाचा शेअर्स, जसं आपण इथं बघू शकतो की 100 रुपयाचा शेअर्स 120 रुपयाला निर्गमित केला आहे. तर मग हे जे काही 20 रुपये डिस्काउंट आहे, सॉरी प्रीमियम आहे, 20 रुपये जास्तीचे हे प्रीमियम. तर ह्याचं मग कशा प्रकारे लक्षात घ्यायचं, तर जनरली कंपनी हे काही जे काही अलॉटमेंटचे हप्ता असतो, अलॉटमेंटचं जेव्हा डिमांड करते त्यासोबतच हे 20 रुपये प्रीमियम देखील डिमांड करत असते. 20 रुपयाचं प्रीमियम हे याला काय म्हणतात, ॲट पार ॲट प्रीमियम. हे 20 रुपये इथं ॲड झाले म्हणजे हा 120 रुपयाचा व्हॅल्युएशन. आणि मग जर डिस्काउंट असेल तर ह्या ठिकाणी तो डिडक्ट जे अलॉटमेंटच्या वेळेस देखील डिस्काउंट प्रोव्हाइड केला जातो. तर मग ह्या ठिकाणी ते 15 होऊ शकतात आणि मग ह्याचं व्हॅल्युएशन अशा प्रकारे 90 आपण बघू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. याच्यानंतर आपण ज्या काही जर्नल एंट्री असतात, अकाउंटिंग जर्नल एंट्री ह्या लक्षात घेणार आहोत. परंतु जर्नल एंट्री ह्या काही ज्या असतात त्या सुरू करण्यापूर्वी हे जे काही थेरॉटिकल आस्पेक्ट आहे, हे जे काही महत्त्वपूर्ण बाबी असतात ह्या गोष्टी आपण लक्षात घेणे खूप महत्त्वाचं असते. इश्यू ऑफ शेअर्स निर्गमित करायचे आहेत आणि त्याच्या ज्या काही अकाउंटिंग जर्नल एंट्री कशा प्रकारे आहेत त्या दृष्टिकोनातून आपण ह्या ठिकाणी ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर लक्षात घ्या, जे काही जर्नल एंट्री असतात त्याचा एक फॉर्मॅट आपल्याला माहीत आहे. जसं की उदाहरणार्थ इथे इन द बुक्स ऑफ XYZ कंपनी लिमिटेड या ठिकाणी डेट, ओके, पर्टिक्युलर जो काय LF नंबर, लेजर फोलिओ नंबर, DR रुपीज डेबिट बॅलन्स जास्त ते, आणि त्याच्यानंतर इकडं क्रेडिट रुपीज, ओके. डेट जर असेल तर त्याचं जे काही डेटा असेल 31 मार्च 2020. मग जे पहिली एंट्री आहे तर लक्षात घ्यायचं की इश्यू ऑफ शेअर्स याचे जे काही जर्नल एंट्री आहेत त्याचं काही सिक्वेन्स आहे, त्याची काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे आणि त्या सिक्वेन्सनुसार, त्या व्यवस्थित त्याच्या ऑर्डरनुसार आपल्या या ठिकाणी जर्नल एंट्री पास करायच्या आहेत. म्हणजे जेव्हा कंपनी शेअर्स निर्गमित करते आणि शेअर्स निर्गमित केल्यानंतर कंपनीला जसं आपण बघितलं की प्रोसिजर, ॲप्लिकेशन, प्रॉस्पेक्टस, नंतर ॲप्लिकेशन करतात, लोक अप्लाइड करतात त्या शेअर्सला. मग साहजिक आहे ॲप्लिकेशनची जी काही रक्कम आहे ती कंपनीला तिच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होते. म्हणजे सुरुवातीची जी काही जर्नल एंट्री आहे सुरुवातीची ती जर्नल एंट्री अशी असेल की ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाल्याची. मग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाली म्हणजे बँकेत जमा झाली, त्यानंतर काय म्हणू शकतो त्याला बँक अकाउंट
DR to share application account being share application money received. शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड जी काही रक्कम असेल ती, जसं आपण बघितलं उदाहरणार्थ एखाद्या कंपनीनं 10,000 शेअर्स इश्यू केले आहेत आणि 10,000 शेअर्स इश्यू केल्यानंतर 25 रुपये प्रत्येकी ॲप्लिकेशन जे मनी त्यांना येणार आहे. तर अशा प्रकारे ते 2,50,000 आपण या ठिकाणी दाखवू शकतात, जे काही रक्कम असेल ते. नेक्स्ट जे काय आहे ही सर्वप्रथम एंट्री असेल. त्याच्यानंतर जे काही दुसरी एंट्री आहे, दुसरी जर्नल एंट्री, मग ही काही जे ॲप्लिकेशन मनी मिळालेली आहे, ओके, ती ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. मग याच्यामध्ये काय असतं एखाद्या वेळेस की प्रो राटा अलॉटमेंट, जसं की एखाद्या वेळेस कंपनीला जास्तीचे ॲप्लिकेशन मिळतात, म्हणजे 10,000 शेअर्स इश्यूड केले, ओके, 10,000 शेअर्स इश्यू केल्यानंतर जसं आपण बघू शकतो या ठिकाणी बघा की प्रो राटा अलॉटमेंट, प्रो राटा अलॉटमेंट म्हणजे काय की या ठिकाणी शेअर्स इश्यूड हाऊ मच 10,000 शेअर्स इश्यूड, 10,000 शेअर्स निर्गमित केले आहेत. पब्लिक अप्लाइड म्हणजे ॲप्लिकेशन किती केले, 15,000 ॲप्लिकेशन मिळाले, म्हणजे जास्तीचे 5,000 किती, त्याला काय म्हणतात एक्सेस ॲप्लिकेशन्स किती आहेत, 5,000 जास्तीचे ॲप्लिकेशन अर्ज कंपनीला प्राप्त झाले आहेत. म्हणजेच लक्षात घ्या की जे उदाहरणार्थ ॲप्लिकेशनसोबतची अमाऊंट आपण लक्षात घेऊ. ॲप्लिकेशन इन्स्टॉलमेंट, त्याला आपण इन्स्टॉलमेंट म्हणू शकतो. इफ ॲप्लिकेशन इन्स्टॉलमेंट इज रुपीज 25 रुपये आहे. तर मग 10,000 निर्गमित केले आणि लोकांनी 15,000 ॲप्लिकेशन केले आणि ते कंपनीला त्याचे प्राप्त झाले आहेत, त्याचे पैसे देखील मिळाले आहे. म्हणजे एक्सेस जास्तीचे किती आहेत, 5,000 आहेत. 5,000 गुणिले 25 किती झाले, 5,000 × 25. $1,25,000. मग हे 1,25,000 रुपये जे आहेत हे जास्तीचे आहेत. या ठिकाणी कंपनी काय करते की हे जे काही 5,000 आहे ते सगळे वापस करत नाही आहे. तर या ठिकाणी कंपनी जसं की उदाहरणार्थ 2,000 ॲप्लिकेशन, काय 2,000 ॲप्लिकेशन हे ठेवून घेते, टेकन ओव्हर, आणि राहिलेले जे 3,000 आहेत, ओके, त्याची अमाऊंट जे असते ती रिफंड केली जाते, रिफंडेड. आणि हे जे ठेवून घेतलेले आहेत कंपनीकडे स्वतःकडे ॲप्लिकेशन, याची जी अमाऊंट म्हणजे ॲक्च्युली ही ॲडव्हान्सच, तर ही जे अमाऊंट आहे ती ही ॲडजस्टेड केली जाते, ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट, ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट. म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेस ह्या लोकांकडून ते जास्तीचे पैसे, अलॉटमेंटचे त्यांचे जे काही पैसे आहेत ते मागवण्याची गरज नाही आहे. तर ह्या अशा प्रकारे प्रो राटा अलॉटमेंट आपण एक लक्षात घेऊ शकतो. मग या ठिकाणी दुसरी जे जर्नल एंट्री आहे ती सर्व याच्यावर डिपेंड असते, खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं की हे काय जे शेअर ॲप्लिकेशन मनी आहे
तिथं आपण लिहू शकतो की शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट टू बँक अकाउंट, याला काय म्हणायचं की रिफंडेड. आता लक्षात घ्या, टू बँक अकाउंट रिफंडेड हे कुठलं आहे, हे जे काय आहे हे 3000, ह्याच्यातले हे जे 5000 आहे, 5000मध्ये 2000 जे काही ॲप्लिकेशन आहे ते कंपनीने ठेवून घेतलेत, परंतु राहिले 3000 हे लोकांना वापस केले. म्हणजेच जे कंपनीला ॲप्लिकेशनसोबत पैसे मिळाले होते ते कंपनी त्यांचे पैसे वापस करणार. म्हणजेच 3000 गुणिले 25 जे काय आहे 75000. नेक्स्ट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ओके, तर याला काय म्हणतात ॲडजस्टेड. आता ॲडजस्टेड कोणता, हे 2000 ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे प्रोराटा अलॉटमेंट हा जो एक महत्त्वपूर्ण घटक आहे, तो याचा सर्व इफेक्ट या ठिकाणी आपण दुसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये बघू शकतो. मग त्याच्या संदर्भात ते काय जे पैसे असेल ते हे आपण याच्यात नॅरेशन देऊ शकतो की बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटल अकाउंट एक्सेस जे काय आहे त्याला ॲडजस्टेड आणि एक्सेस रिफंडेड. जे हे दोन्ही बी एक्सेस आहेत, जास्तीचे आहेत. 5000 जे आहेत ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये 2000 ठेवून घेतलेत आणि 3000चे पैसे ते लोकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ते परत केले, रिफंड केले कंपनीच्या. हे अशा प्रकारे शेअर ॲप्लिकेशनची एंट्री झालेली आहे. त्याच्यानंतर जे काही शेअर अलॉटमेंट आहे, शेअर अलॉटमेंटमध्ये आपण बघू शकतो. आता एक मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपण या ठिकाणी बघू शकतो की सुरुवातीची जी काही जर्नल एंट्री आपण पाहिली ती डायरेक्ट शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची आपण सुरुवातीला केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती ट्रान्सफर केले. परंतु आता याच्यानंतर जे काही सिक्वेन्स आहे, म्हणजेच अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि जे काही समजा सेकंड कॉल असेल किंवा फायनल कॉल असेल, तर ह्या अलॉटमेंटपासून आपण लक्षात घ्यायचं की सुरुवातीला ड्यू म्हणजे जे काही मनी ड्यू आहे, अलॉटमेंट असेल, फर्स्ट कॉल असेल, फायनल कॉल असेल, याची मनी ड्यूची जी काही एंट्री आहे ती सुरुवातीला असते आणि नंतर रिसिव्डची असते. समजा अलॉटमेंट मनी इज ड्यू, त्यानंतर अलॉटमेंट मनी इज रिसिव्ड, त्यानंतर फर्स्ट कॉल मनी इज ड्यू, फर्स्ट कॉल मनी इज रिसिव्ड आणि फायनल कॉल मनी इज ड्यू अँड फायनल कॉल मनी इज रिसिव्ड. म्हणजे असं एकंदरीत ड्यू आणि रिसिव्ड हे खूप सिम्पल अशा काही त्याच्या जर्नल एंट्री याच्या पुढे असतात. म्हणजे हेच एक सुरुवातीला हे लक्षात घ्यायचं असते. तर आपण बघू शकतो या ठिकाणी की तिसरी जी काही जर्नल एंट्री आहे ही सेकंड आणि ही फर्स्ट. डेट असेल तर डेट मेन्शन करायचे, असेल तर असं नंबर्स. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की आता अलॉटमेंट, आता ॲप्लिकेशन झालं, आता अलॉटमेंट. आता अलॉटमेंट मनी इज ड्यू, काय त्याचं ट्रान्झॅक्शन आपण जसं म्हणू शकतो त्याला की अलॉटमेंट मनी इज ड्यू. तर हे ट्रान्झॅक्शन आहे. मग आपण या ठिकाणी बघू शकतो की अलॉटमेंट मनी इज ड्यू, त्याची एंट्री काय होणार. पण या ठिकाणी आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की जर शेअर्स हा इश्यूड ॲट पार, म्हणजे 100 रुपयाचा शेअर 100लाच इश्यू केला आहे, ही गोष्ट असेल तर त्यानंतर शेअर इश्यू ॲट प्रीमियम आणि शेअर इश्यू ॲट डिस्काउंट ह्या 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील ड्यू. मग समजा आपण लक्षात घेऊ की शेअर हा ॲट पारवर इश्यू केला आहे, मग याची काय एंट्री होणार की शेअर
allotment account DR to share capital account being share allotment money is due. Being share allotment money is due. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आपण बघूत की समजा शेअर्स हा प्रीमियमवर इश्यू केलेला आहे, तर या ठिकाणी आपण ज्या पुढील जर्नल एंट्री आहेत ते आपण लक्षात घेऊ. नंबर 4, ओके. मग शेअर हा प्रीमियमवर इश्यू केला आहे, त्या ठिकाणी शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू शेअर प्रीमियम अकाउंट. ओके, याला आपण म्हणू शकतो बिंग शेअर अलॉटमेंट मनी इज ड्यू विथ प्रीमियम. ओके, प्रीमियम सोबत जे काही शेअर अलॉटमेंट मनी आहे ती ड्यू आहे, त्या संदर्भात ही जर्नल एंट्री आपण बघू शकतो. नेक्स्ट नंबर 5. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की जर शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट, शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट, तर मग त्याच्या संदर्भात जी काही जर्नल एंट्री असेल ती अशी असेल. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR discount on issue of share account DR into share capital account. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की being share allotment money is due and discount offered. डिस्काउंट ऑफर्ड म्हणजे 100 रुपयाचा शेअर 90ला किंवा 80ला विकला, त्याला इश्यू ॲट डिस्काउंट असं आपण बघितलं. तर हे सर्व ड्यूच्या एंट्रीज. आता जे काही अलॉटमेंट मनी आहे ती आता रिसिव्ड झालेली आहे. मग रिसिव्ड झाल्यानंतर नेक्स्ट एंट्री जी काय असेल, एक लक्षात घ्यायचं की ह्या सर्व अशा एंट्रीज म्हणजे एकाच प्रॉब्लेममध्ये ह्या सगळ्या एंट्री येत नसतात. एखाद्या प्रॉब्लेममध्ये इश्यू ॲट पार असेल किंवा एखाद्या प्रॉब्लेम इश्यू ॲट प्रीमियम असेल, तर इश्यू ॲट पार असलं तर ही एक मेजर एंट्री येणार, आणि इश्यू ॲट प्रीमियम असेल तर ही एकच येणार, आणि इश्यू ॲट डिस्काउंट जर असेल प्रॉब्लेममध्ये तर ही एकच येणार. परंतु सुरुवातीच्या भागामध्ये आपण बघत आहोत की जर्नल एंट्री पाहत आहोत थेरोटिकल आस्पेक्टमध्ये, आणि त्या अनुषंगाने ह्या स्टेप बाय स्टेप असं सर्व एंट्री तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या अनुषंगाने ते समजून घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला मी समजून सांगत आहे. नेक्स्ट 6 म्हणजे या ठिकाणी आता ते जे काही अलॉटमेंट मनी होती ती रिसिव्ड झाली. रिसिव्ड झाल्यानंतर म्हणजे साहजिक बँक अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट being share allotment money received. शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. जनरली काय होतं, एखाद्या वेळेस एखादा शेअर होल्डर्स अलॉटमेंटची जे काही हप्ता असतो, जे काही मनी असते तर तो भरत नाही कंपनीला, आणि त्यामुळे एखाद्या वेळेस त्याचे जे काही त्याच्याकडून येणं आहे ते त्याचे शेअर सोडून जे काही पैसे मिळतात ते देखील नमूद केले जातात, मेन्शन केले जातात. नेक्स्ट आपण बघू शकतो की या ठिकाणी आता नंबर 7
अप्लिकेशन, अलॉटमेंट, आता फर्स्ट कॉल किंवा सेकंड कॉल किंवा फायनल कॉल असं सबसिक्वेंट कॉल्स हे एकत्रित आपण घेऊ शकतो. जसं उदाहरणार्थ फर्स्ट कॉल किंवा फायनल कॉल हे बघूत आपण. सर्वप्रथम फर्स्ट कॉल, शेअर फर्स्ट कॉल हा जो काही इन्स्टॉलमेंट आहे त्या संदर्भात त्याची अमाऊंट ड्यू आणि अमाऊंट रिसिव्ड. तर त्याची सर्वप्रथम अमाऊंट ड्यू ही काय जनरल एंट्री आहे. त्याच्यामध्ये काय आपण की शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट being share first call money is due. शेअर फर्स्ट कॉल मनी इज ड्यू. आता शेअर फर्स्ट कॉल मनी जे काय ते आपण बघितलं की शेअर फर्स्ट कॉल मनी इज ड्यू त्याची जनरल एंट्री आपण नंबर 7 बघू शकतो आणि ती आता काय होणार की आपल्याला रिसिव्ड होणार. मग 8 जी एंट्री आहे आपली 8वी की रिसिव्ड झाली म्हणजे बँक अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट बिंग फर्स्ट कॉल मनी इज रिसिव्ड. ओके. नेक्स्ट जे आहे फायनल कॉल, फायनल कॉल मनी इज ड्यू. मग काय शेअर फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट बिंग शेअर फायनल कॉल money is due. And last 10, number 10 entry, received होणार फायनल कॉल मनी बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट. त्याला काय म्हणता येईल बिंग शेअर फायनल कॉल मनी इज रिसिव्ड. तर हे अशा प्रकारे सुरुवातीच्या म्हणजेच महत्त्वपूर्ण एक 10 जर्नल एंट्रीज अप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल. फायनल कॉलला एखाद्या वेळेस एखाद्या प्रॉब्लेममध्ये सेकंड कॉल देखील असं म्हटलं जाऊ शकते. त्या संदर्भात ह्या अतिशय खूप सोप्या जर्नल एंट्री आपण बघितल्या. म्हणजे अलॉटमेंटपासून तुम्हाला म्हटलं की ड्यू आणि रिसिव्ड, फर्स्ट अलॉटमेंट ड्यू रिसिव्ड, फर्स्ट कॉल ड्यू रिसिव्ड आणि फायनल कॉल ड्यू रिसिव्ड. हे अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आता ह्याच्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत की एखाद्या वेळेस जे काही फॉर फ्युचर ऑफ शेअर्स असतात, म्हणजे एखादा भागधारक अलॉटमेंट, फर्स्ट कॉल किंवा फायनल कॉल ह्या कॉल्सवरती पैसे देऊ शकला नाही, म्हणजे अपयशी ठरला. ॲज अँड व्हेन शेअर होल्डर्स फेल्स टू मेक पेमेंट आयदर अलॉटमेंट ऑर सबसिक्वेंटली कॉल्स, then the board of directors of the concerned joint stock company may decide to forfeit shares of the concerned shareholders. म्हणजे जेव्हा केव्हा एखादा भागधारक त्याच्याकडून येणे असलेली जी काही इन्स्टॉलमेंट्स असतात, अलॉटमेंट असेल, कॉल्स, फर्स्ट कॉल किंवा फायनल कॉल, ह्या तिन्हीपैकी कोणत्याही एखाद्या हप्त्याची इन्स्टॉलमेंटचे त्याने जर पैसे देऊ शकला नाही तर त्याचे जे काही भाग असतात, त्याचे जे काही त्याने अगोदर जे पैसे भरणा केलेले असतात ते सर्व जप्त केले जातात आणि एका शेअर फॉरफिटर अकाउंटला त्याचे अमाऊंट ट्रान्सफर केले जाते. आणि हे काही जप्त केलेले जे भाग असतात ते भाग पुनर्निर्गमित, रिइश्यूड ऑफ फॉरफिटर ऑफ शेअर्स, म्हणजे ते जप्त केलेले भाग पुनर्निर्गमित केले जातात. परंतु पुनर्निर्गमित जे भाग असतात म्हणजे केलेले असतात ते डिस्काउंटवर केले जातात, त्याचं निर्गमन हे डिस्काउंटवर असते. तर त्या अनुषंगाने कशाप्रकारे जर्नल एंट्री असतात ह्या देखील आपण लक्षात घेणार आहोत. म्हणजे हा देखील एक खूप महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. म्हणजे
फॉरफिटेड ऑफ शेअर्स, जे काही भाग जप्त झालेले आहेत ते जप्त केलेले भाग कशा प्रकारे त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट असते, त्याच्या काय जर्नल एंट्री आहेत हे आपण लक्षात घेणार आहोत. तसंच या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे काही 3 महत्त्वपूर्ण गोष्टी, समजा भागांचं निर्गमन जर हे ॲट पार असेल, भागांचं निर्गमन हे जर ॲट प्रीमियम आहे आणि ॲट डिस्काउंट, ह्या 3 गोष्टी देखील आपण या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या लक्षात घ्याव्या लागतील. समजा आपण इथं बघूत की नंबर 11 त्याला काय म्हणते, शेअर इफ शेअर्स इश्यूड ॲट पार अँड forfeited journal entry. म्हणजे निर्गमन हे ॲट पारवर केलेलं आहे आणि त्याची जर तसे शेअर जर फॉरफिटेड झाले म्हणजे जप्त झाले, त्याची एंट्री कशा प्रकारे आहे ते बघणार आहोत. त्याच्यात आपण पाहणार आहोत की लक्षात घ्या की जेव्हा केव्हा शेअर फॉरफिटेड होत असतात, भाग जप्त होत असतात, तेव्हा कंपनीचे जे काही भाग भांडवल असतं ते कमी होत असते. त्याच्यामुळं डेबिट काय होणार, शेअर कॅपिटल अकाउंट DR, शेअर कॅपिटल अकाउंट DR. जे काही जे शेअर्स फॉरफिटेड झालेले आहेत, 100 असतील, 500 असतील, 1000 असतील, तेवढ्यानं ते कमी होईल. आणि मग 2 शेअर अलॉटमेंट अकाउंट इफ अनपेड, जर त्यांना संबंधित भागधारकांना जर सुरुवातीपासूनच त्यांना पैसे भरले नाहीत, म्हणजे अलॉटमेंट. आता कसं असतं, ॲप्लिकेशनचे तर जवळपास सर्वजण देत असतात, कारण त्यासाठी त्यांना अप्लाय केलेलं असतं. म्हणजे सुरुवातीचा जो हप्ता असतो ॲप्लिकेशनचा असतो आणि मग याच्यानंतर जो असतो तो अलॉटमेंटचा असतो. मग एखादा भागधारक अलॉटमेंटचेच पैसे देण्यास असमर्थ असतो, त्याच्यामुळं हे तिथे उल्लेख त्याचा करावा लागतो. नेक्स्ट 2 शेअर फर्स्ट कॉल, किंवा त्याला पुन्हा असंच आपण लिहू शकतो की फायनल कॉल. एका खाली एक लिहिण्यापेक्षा तेच क्रेडिटच होणार. फायनल कॉल त्याला म्हणायचं इफ अनपेड. म्हणजे एखादा भागधारक फर्स्ट कॉलचे पैसे देत नाही, सेकंड कॉलचे काय देणार, किंवा एखादा भागधारक हा फायनल कॉल, समजा सेकंड कॉल आहे, म्हणजे तो अलॉटमेंटचे देतो, फर्स्ट कॉलचे देतो आणि फायनल कॉलचे देत नाहीत. जे काय असेल ते आपण घ्यायचं असतं या ठिकाणी. आणि 2 शेअर फॉरफिटेड टाक. मग हे जे काय डिफरन्स येईल यांचा पैशाचा, हे डेबिट आणि हे टोटल क्रेडिट आणि जे काय बॅलन्स राहील तर ते शेअर फॉरफिटेड अकाउंटला ट्रान्सफर केले जाते. म्हणजेच त्यानं पूर्वी जे भरलेले पैसे असतात, समजा एखाद्या भागधारकानं ॲप्लिकेशनसोबत पैसे दिले, ओके, अलॉटमेंटचे दिले आणि फर्स्ट कॉलचे दिले, हे 3 जे इन्स्टॉलमेंट असतात आणि फायनल कॉलचे दिलेले नाही आहेत. मग हे अगोदरचे जे 3 इन्स्टॉलमेंट त्यांनी दिलेले आहेत, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे, हे सर्वचे सर्व पैसे जे असतात ते कंपनी त्याला परत करत नाही, तर ते शेअर फॉरफिटेड अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. मग याचं नॅरेशन आपण लिहू शकतो की बिंग शेअर्स फॉरफिटेड अँड बॅलन्स transferred to share forfeited account. तर ही जे काही जर्नल एंट्री आहे फॉरफिटेड ऑफ शेअर्स, इफ शेअर्स इज इश्यूड ॲट पार. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी हिअर नंबर 12 and that will be said as and when the shares of a company इश्युइंग ॲट प्रीमियम. म्हणजे जेव्हा केव्हा एखादी कंपनी तिचा जो भाग आहे तो ॲट प्रीमियमवर निर्गमित करत आहे,
तर त्या संबंधित जर्नल एंट्री म्हणजे उदाहरणार्थ कंपनीचा भाग हा 100 रुपयाचा आहे आणि तो 120 रुपयाला निर्गमित केला आहे आणि हा 100चा 100ला, ह्या केसमध्ये ही जर्नल एंट्री आणि जेव्हा शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम आहे तर त्या संदर्भात आपण ही बघणार आहोत. म्हणजे इथं बघू शकतो आपण इफ ट्रान्झॅक्शन, इफ शेअर इज इश्यूड ॲट प्रीमियम, ओके, फॉरफिटेड, आणि ते फॉरफिटेड झाले, ते शेअर्स फॉरफिटेड झाले, तर त्याची जर्नल एंट्री काय. तसंच मग शेअर कॅपिटल अकाउंट DR, या ठिकाणी प्रीमियम जे आहे ते डेबिट होणार. प्रीमियम ऑन ला काय म्हणतात, शेअर प्रीमियम अकाउंट DR, टू शेअर अलॉटमेंट अकाउंट इफ अनपेड, ओके, जर नाही दिलं तर. बाकी सिक्वेन्स तोच असतो. टू शेअर फर्स्ट किंवा जर सेकंड कॉल असेल कॉल अकाउंट किंवा फायनल कॉल आपण म्हणू शकतो याला. नेक्स्ट टू शेअर फॉर फिटेड अकाउंट. याचं नॅरेशन देखील तेच, पेइंग शेअर्स फॉर फिटेड अँड बॅलन्स ट्रान्सफर्ड टू शेअर फॉरफिटेड अकाउंट, ओके, बॅलन्स ट्रान्सफर टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. तर हे अशा प्रकारे 2 जर्नल एंट्री. आणि तिसरी जी आहे आपल्याकडे, जर शेअर्स हे डिस्काउंटवर निर्गमित केले असेल, इफ शेअर इज इश्यूड ॲट डिस्काउंट, त्याची एक जर्नल एंट्री आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे जे काही शेअर्स असतात, हे जे काही फॉरफिटेड केलेले शेअर्स असतात ते रिइश्यू केले जातात, त्याची जर्नल एंट्री आहे. काय मग या ठिकाणी, इफ शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट अँड फॉरफिटेड, म्हणजे निर्गमित केलेले जे भाग आहेत ते डिस्काउंटवर असतील आणि ते जर फॉरफिटेड झाले त्याची जर्नल एंट्री. तर शेअर कॅपिटल डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट DR, टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट टू शेअर फर्स्ट कॉल और फायनल कॉल अकाउंट आणि टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. being shares forfeited and balance transferred to share forfeited account. Very simple. तर ह्या अशा प्रकारे जनरल एंट्री आपण या ठिकाणी बघितल्या. एकंदरीत ॲप्लिकेशनपासून तर भागांचं जप्ती, फॉरफिटेड ऑफ शेअर्स. नेक्स्ट जे आहे की हे काही जे शेअर्स फॉरफिटेड झाले, उदाहरणार्थ 100 असेल 200 असेल, जे काही शेअर्स फॉरफिटेड झाले त्या संबंधित 3 ह्या जर्नल एंट्री. म्हणजे जर शेअर्स ॲट पार, याचं निर्गमन ॲट पार असेल, ओके, ॲट प्रीमियम ही नेक्स्ट. आणि
ॲट डिस्काउंट. मग जे जप्त केलेले भाग आहेत ते पुनर्निर्गमित केले जातात. रिइश्यूड ऑफ फॉरफिटेड शेअर्स, त्याला काय म्हणते, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. याच्यात बँक अकाउंट द्या. त्यानंतर शेअर फॉरफिटेड अकाउंट DR, शेअर फॉरफिट अकाउंट DR, आणि 2 शेअर कॅपिटल अकाउंट being forfeited shares reissued on discount. Forfeited shares reissued on discount. मग जे काही शेअर्स फॉरफिटेड शेअर्स होते ते रिइश्यू केले, डिस्काउंटवरती रिइश्यू केले. डिस्काउंट कुठून आणला तर लक्षात घ्यायचं आहे, हे जे बॅलन्स होतं शेअर फॉरफिटेड, हे शेअर फॉरफिटेड कोणतं एक प्रकार, याचं एक तिन्हीपैकी एक. तर हे शेअर फॉरफिट अकाउंटचं जे बॅलन्स होतं, म्हणजे त्यांना भागधारकांना पूर्वी दिलेले त्याचे जे पैसे होते ती अमाऊंट त्याला वापस केली जात नसून ती शेअर फॉरफिट अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. आणि ते बॅलन्स कुठं वापरले जाते, जेव्हा कंपनी जप्त केलेले भाग हे पुनर्निर्गमित करते, परंतु ते डिस्काउंटवर पुनर्निर्गमित केले जातात. आणि त्या ठिकाणी जो काही डिस्काउंट असतो तो डिस्काउंट हे शेअर फॉरफिट अकाउंटमधून भरून काढला जातो. मीन्स डिस्काउंट इज ॲडजस्टेड फ्रॉम शेअर फॉरफिटर अकाउंट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यानंतर जे काय बॅलन्स असते हे सर्व केल्यानंतर शेअर फॉरफिट अकाउंटचं, हे शेअर फॉरफिट अकाउंटचं जे बॅलन्स आहे तर ते बॅलन्स कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केले जाते. त्या संदर्भात ती जर्नल एंट्री आपण बघणार आहोत. नंबर 15, त्याला काय मग, शेअर फॉरफिटेड अकाउंट DR टू कॅपिटल रिझर्व अकाउंट being balance of share forfeited account is transferred to capital रिझर्व अकाउंट. शेअर फॉरफिटेड अकाउंटचं जे काही बॅलन्स आहे, आपल्याला एक स्पेशल लेजरमध्ये शेअर फॉरफिटेड अकाउंट तयार करून डेबिट क्रेडिट त्याचं बॅलन्स लक्षात घेऊन ते जे काय आहे ते आपल्याला कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर केले जाते. तर ह्या अशा प्रकारे इश्यू ऑफ शेअर्सच्या जर्नल एंट्री आपण लक्षात घेतल्या आहेत. एकंदरीत ॲप्लिकेशनपासून तर भाग जप्तीपर्यंत ह्या जर्नल एंट्री आपल्याला येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये जे काही आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघायचे आहेत त्याचा विचार करावा लागेल. तर एक लक्षात घ्यायचं की तुमचं जे बेसिक अकाउंटिंग असते, म्हणजे काय डेबिट आणि काय क्रेडिट व्हायले हे फार महत्त्वाचं असते, हे लक्षात येणं फार महत्त्वाचं असते. आणि एकदा हा सिक्वेन्स आपल्या माइंडमध्ये सेटअप झाला की एकंदरीत जे काही प्रॉब्लेम असतात ते खूप सोपे असतात. परंतु जर्नल एंट्री खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं जे डेबिट आणि क्रेडिट हे फार महत्त्वाचं असतं. एखाद्या वेळेस आपण परीक्षेमध्ये डेबिटचं क्रेडिट करतो आणि क्रेडिटचं डेबिट करतो, तर हे असं होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपलं बेसिक अकाउंटिंग एकंदरीत खूप मजबूत असणं आवश्यक असते. आणि त्यासोबतच ह्या जर्नल एंट्री वारंवारपणे आपण आपल्या लक्षात घेऊन त्याचं एकंदरीत आपलं रिव्हिजन आणि त्या लिहून काढणे
हे फार महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी ह्या पुढचं जे लेक्चर आहे ते आपण एकंदरीत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कशाप्रकारे असतात इश्यू ऑफ शेअर्सचे हे बघणार आहोत. धन्यवाद.